नमस्कार, मी मयूर देशमुख। आता सध्याच्या परिस्थितीत आपल्या नियोजन आहे तूर पीक। आता पाहून घ्या तुम्ही, तुरीत यावर्षी पावसाळा भरपूर झाला आहे। पावसाळा भरपूर झाल्यामुळे काय झालं आहे, तुरीमुळे दोन रोगांचा प्रादुर्भाव सध्या आढळलेला आहे। एक फायटोप्तरा आणि एक तुम्ही पाहू शकता, हे पाहून घ्या तुम्ही, वांज ज्याला म्हणतो तो प्रकार सुरुवात झाली आहे सध्याच्या परिस्थितीत। काय झालं आहे, भरपूरसे आपण यावर फवारणी घेतो, पण फवारणीमुळे ते रोग कंट्रोल होत नाही। त्यासाठी या रोगाला कंट्रोल करण्यासाठी तुम्ही तुरीवर क्लोरोपायरिफास किंवा रेडोमिल याची फवारणी घ्यावी, म्हणजे जेणेकरून काय होईल, फायटोप्तराला एक चांगल्या प्रकारचा आळा घालता येईल। त्यानंतर तुम्ही याला ड्रिंचिंगच्या स्वरूपात म्हणजे बुळातून यासाठी लागते का बुरशीचा प्रादुर्भाव यावर्षी जमिनीमध्ये भरपूरसा आढळलेला आहे। त्यामुळे काय होईल, आता तर तूर काही नाही, जेव्हा तुरीला फळधारणा होईल त्यावेळेला काय होईल, थोडासा यामध्ये प्रॉब्लेम येईल, फायटोप्तराचं प्रमाण वाढेल। फायटोप्तरामुळे काय होईल, झाडं बसण्यास सुरुवात होईल। त्यासाठी तुम्ही एक काम करा, याला ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनासचं जर ड्रिंचिंग केलं, फक्त सुडोमोनास आणि ट्रायकोडर्मा ड्रिंचिंग करत असताना ते ड्रिंचिंग घेतल्यानंतर त्यामध्ये गुळ आणि बेसन टाकणे गरजेचं आहे आणि ते द्रावण 72 तासपर्यंत राहू देणे। त्यानंतर याचं ड्रिंचिंग याला केल्यानंतर याचे सुंदर रिझल्ट मिळेल। ते जर तुम्हाला शक्य होत नसेल तर माझं म्हणणं एकच आहे सगळ्यांना, का बाबा तुम्ही ट्रायकोडर्मा न घेता, जर तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही रेडोमिल प्लस एक्टारा याचं ड्रिंचिंग जर झाडाला केलं तर याचे पण सुंदर रिझल्ट मिळेल आणि पुढे तुरीचे जो मर रोग किंवा फायटोप्तरा किंवा वांज रोग या रोगापासून तुम्हाला संरक्षण मिळेल आणि तुरीचं उत्पादन हे वाढेल। नाही तर यावर्षी काय होऊन राहिलं, तुरीमध्ये भरपूरसे प्रॉब्लेम येत आहे। आता काय होऊन राहिला, अधिक 13 ते 14 तारखेपासून पाणी सांगितलेलं आहे आणि त्यानंतर अधिक एक टप्पा आपल्याला हवामान अंदाजानुसार 25 किंवा 26 तारखेला अधिक पाणी सांगितलं आहे। त्यासाठी हे जशी उघाड मिळेल तसं जर ही उपाययोजना केली तर आपल्याला तुरीचं पीक हे वाचवता येईल आणि चांगल्या प्रकारचे रिझल्ट घेता येईल, असं माझं मत आहे। सर्व शेतकऱ्यांना माझं एवढंच म्हणणं आहे, शक्य होत असेल तर हा व्हिडिओ बघावा आणि ही उपाययोजना करावी। धन्यवाद।